स्कंद 7 अध्याय 9 प्रल्हादकृत भक्त स्तव भगवत स्तव। तर यातील श्लोक नंबर आपण 18 चर्चा करणार आहोत। श्लोक या प्रकारे सोहम प्रियस्य श्रुत परदेवताया लीला कथास्तव नरसिंह विरिंज गीता अंजसितन गुण विप्रमुक्तो दुर्गानिते पदयुगाल हंस संगह। प्रल्हाद महाराज भगवान नरसिंह गंधन प्रार्थना करताना म्हणतात, हे नरसिंह देव, तुमचे भक्त मुक्तात्मे अर्थात हंस असतात आणि मी जर त्यांच्या संगतीमध्ये राहून तुमची दिव्य प्रेममय सेवा करू शकलो तर मी देखील त्रिगुणांच्या दुष्परिणामापासून मुक्त होऊ शकेन आणि तुमचे महिमा गान करू शकेन, कारण तुम्ही मला अतीव प्रिय आहात। मी ब्रह्मदेव तथा त्यांच्या शिष्य परंपरेतील भक्तांच्या चरणचिन्हांचे तंतोतंत अनुसरण करून तुमचे महिमा गान करेन। अशा रीतीने मी निसंदेह अविद्येचा सागर पार करेन। तात्पर्य भक्ताचे जीवन आणि त्याचे कार्य याविषयी सुंदर स्पष्टीकरण वर्तमान श्लोकामध्ये आढळते। भक्ताने भगवंताच्या यशाचे आणि नामाचे कीर्तन करताच तो त्वरित मुक्त होतो। मनुष्य जेव्हा भगवंताच्या पवित्र नाम आणि लीलांचे श्रवण कीर्तन करून भगवंतांचे अखंड महिमागान करण्यावर आसक्त होतो, तेव्हा तो निश्चितच उच्च स्तरावर उन्नत होतो आणि या उन्नत स्तरावर ऐहिक प्रदूषण अनुपस्थित असते। श्रवणम कीर्तनम विष्णू। भक्ताने गुरु शिष्य परंपरेतून आलेली अधिकृत भजनेच गावीत। भगवद्गीतेत असे म्हटले आहे की गुरु शिष्य परंपरेचे एवं परंपरा प्राप्तम इवं राज ऋषो विदुः। अनुसरण करणाऱ्या साधकाचे कीर्तन शक्तिशाली असते। जपाचे वा कीर्तनाचे नवनवीन मार्ग निर्माण करणे ही गोष्ट मुळीच परिणामकारक नसते। पूर्व आचार्यांनी महाजन येन गतास बनता दिलेल्या लीला वर्णनांचे अथवा भजनांचे कीर्तन करणे हा अत्यंत प्रभावी आणि शक्तिशाली विधी असून हा विधी अत्यंत सुलभ आहे। म्हणून प्रल्हाद महाराजांनी वर्तमान श्लोकामध्ये अंज अर्थात सहजपणे या शब्दाचा उपयोग केलेला आहे। श्रेष्ठ अधिकारी पुरुषांचे विचार गुरु शिष्य परंपरेच्या माध्यमातून स्वीकारणे ही पद्धत मानसिक तर्काच्या पद्धतीपेक्षा निश्चितच अत्यंत सुलभ आहे, कारण मनुष्य मानसिक तर्काद्वारे परम सत्य जाणून घेण्यासाठी एखाद्या साधनाचा शोध लावण्याचा प्रयत्न करीत असतो। परम सत्य विषयक ज्ञान प्राप्तीचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे पूर्व आचार्यांचे उपदेश स्वीकारणे आणि त्या उपदेशांचे पालन करणे हा होय। त्यामुळे भगवत साक्षात्कार आणि आत्मसाक्षात्कार अत्यंत सुलभ होतो। या सुलभ पद्धतीने अनुसरण करणारा मनुष्य त्रिगुणांच्या दोषातून मुक्त होतो आणि दुःखाने भरलेला अज्ञान सागर निश्चितपणे पार करतो। महान आचार्यांच्या चरणचिन्हावर चालल्याने मनुष्यास हंस किंवा परमहंस भक्तांच्या अर्थात भौतिक दोषातून पूर्णतः मुक्त झालेल्या भक्तांचा संग मिळतो। त्यामुळे तो या भौतिक प्रदूषणापासून सदैवच मुक्त राहतो आणि त्याला जीवनाचे ध्येय प्राप्त झाल्यामुळे त्याचे जीवन सफळ होते। मनुष्याचा जीवनस्तरी कसाही असला तरी हे भौतिक जग दुःखदायकच आहे, यात मुळीच शंका नाही। भौतिक मार्गाने भौतिक अस्तित्वातील दुःखांचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न कधीच यशस्वी होणार नाही। म्हणून मनुष्याने खऱ्या अर्थाने सुखी होण्यासाठी कृष्ण भावनेचा मार्ग स्वीकारला पाहिजे, अन्यथा त्याला कदापि सुख प्राप्ती होऊ शकणार नाही। यावर कोणी असे म्हणू शकेल की मनुष्याला आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करण्यासाठी तपस्या अर्थात स्वइच्छेने स्वीकारलेला त्रास स्वीकारावाच लागतो। तथापि असा त्रास सर्व प्रकारची दुःखे नष्ट करण्यासाठी केलेल्या भौतिक प्रयत्न इतका संकटदायक वा क्लेशदायक नसतो।
ओम अज्ञानतिमिरन्दस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपा कलामयं ददाति स्वपदान्तिकं वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरुं वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगना रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादां सहगना ललिता श्रीशाखान्वितांश्च नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामी इति नाम्ने नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशचारिणे हे कृष्ण करुणा सिंधु दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमोस्तुते तप्त काञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुएव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। आपल्या सर्वांचं हृदयपूर्वक स्वागत आहे आजच्या सत्संग कार्यक्रमात। तर मागच्या रविवारी आपण सुंदर असं नरसिंह चतुर्दशी आपण साजरी केली। नरसिंह भगवानांचं प्राकट्य। तर आपण बघतो की नरसिंह भगवानांचं विशेष आपल्या जीवनामध्ये स्थान आहे। जसं आपण ऐकतो ना वेगवेगळे जागृत देवस्थान आहे, तर नरसिंह भगवान काय आहे इस्कॉनमध्ये जागृत देवस्थान आहे। कारण आपण बघतो ज्यावेळी मायापूरचं मंदिरचा प्रोजेक्ट सुरू केलेला प्रभादांनी, त्यावेळी काही विदेशी भक्त त्या ठिकाणी राहत होते। खूप मोठा प्रोजेक्ट होता, परंतु तेथील काही लोक स्थानिक लोक तेथील जे काही वेगळ्या धर्माचे होते ते त्रास देत होते। आणि मग बघितले प्रभादांनी त्या लोकांना बराच त्रास होतोय, तर त्यावेळी प्रभादांनी सांगितले की काय करा, नरसिंह भगवानांची स्थापना करा। आणि तिथं म्हणून नरसिंह भगवानांची स्थापना होते। विग्रह वगैरे नंतर बनवतात, पण अगोदर फोटो वगैरे पूजा आणि आरती सुरू होते सकाळ संध्याकाळ। आणि जसं नरसिंह भगवान त्या ठिकाणी येतात तर काय होतं की भरपूर कमी त्रास होतो। आणि त्यावेळी प्रभादांनी त्यावेळी सांगितलं सगळ्यांना की आपली जिथं जिथं मंदिर असेल तिथं प्रत्येक ठिकाणी नरसिंह भगवानांचा फोटो किंवा विग्रह असावे आणि रोज सकाळ संध्याकाळी आरती व्हावी। आणि म्हणून आपण सकाळी मंगल आरतीनंतरही आणि संध्याकाळी गौर आरतीनंतरही नरसिंह आरती घालतो। प्रत्येक ठिकाणी प्रत्येक इस्कॉन मंदिरामध्ये ठरलेलं आहे प्रभादांनी तेव्हापासून भगवान नरसिंहांचं म्हणजे बघू शकतो सुरुवातीपासूनच प्रभादांनी काय केलंय, नरसिंह भगवानांची स्थापना केलेली आहे। आणि आपणही आपल्या जीवनातील ज्या काही समस्या असतात आणि भक्ती करायचं या पूर्वीमध्ये सहज सोपं नाही आहे। तुकाराम म्हणतात ही 16 वर्षी पुढे, तर ते प्राप्त करण्यासाठी नरसिंह भगवानांची कृपा असणं काय आहे महत्वपूर्ण आहे। आणि म्हणून त्यांचे आपण
प्रार्थना केली पाहिजे आणि खास करून विघ्न नाश करण्यासाठी प्रकट केले लहानपणाचं. आणि म्हणून त्यांची कृपा आपल्याला असणं गरजेचं आहे, जेणेकरून आपण भक्तीमध्ये प्रगती करू शकतो. आणि बघू शकतो की चैतन्य महाप्रभूंच्या लीलेमध्ये की ज्यावेळी भक्तगण असेल सेवा संघामध्ये सर्वजण संकीर्तन करत होते आणि काही धर्मदेशी लोकांनी काजीकडे तक्रार केली होती की हे लोक अशा प्रकारे कीर्तन करतात आणि हे योग्य नाही. आणि त्यामुळे ते काजी त्या सर्वांची दखल घेऊन तो काही सैनिकांना घेऊन येतो आणि सेवा संघामध्ये तो काय करतो, सर्वजण कीर्तन करत होते त्यांना थांबवतो, त्यांचा जो मृदंग आहे तो तोडून टाकतात आणि त्यांना म्हणतात या पुढं आजपासून पुढं तुम्ही कीर्तन करायचं नाही, आणि जर कीर्तन केला तुमची सारी संपत्ती आम्ही हिरावून देऊ आणि तुम्हाला धर्म बदलायला. अशा प्रकारे धमकी देऊन तो निघून जातो. आणि काळजी लोक म्हणजे जे सांगितले ते करणार आणि त्यामुळे सगळे भक्त भयभीत झाले की हा कीर्तन करायचं नाही. आणि जो कीर्तन आहे हाच भक्तांचा प्राण आहे आणि तेच जर नाही करायचं तर काय म्हणजे सगळे दुःखी झाले की काय करायचं तर काय. जसं चैतन्य महाप्रभूंना समजतं, चैतन्य महाप्रभूंनी काय केलं त्या दिवशी जे रोज संकीर्तन केवळ सेवा संघामध्ये व्हायचं तेच संकीर्तन ते काय करतात पूर्ण सर्व त्या नवदीपच्या रस्त्यावर सर्वांनाच रात्री मशाली घेऊन बोलवतात आणि मोठं काय म्हणतात त्याला एकदम मोर्चा सगळीकडे त्या काजीकडे जातात आणि सगळे ते जातात घोषणा देत होते काजीला मारा, किल्ल काजी, किल्ल काजी. आणि अशा घोषणा देत सगळे चाललेले आणि महामंडळाचं कीर्तन होतंय सुंदर, चैतन्य महाप्रभू ते करतायत. हजारो लोक कुठून आले कोणाला माहित नाही, पण सगळे हजारो लोक मशाली घेऊन चालले आणि एवढा कोल्हार होते चांद काजी तिकडून दिसतंय आणि तुम्ही एवढी सगळी लोक येत आहेत तिकडं, तर बघा कोण आहे बघा म्हणून पाठवत होतो. आणि ते लोक जसे येतात आणि ते बघतात एवढे सर्व ते आपल्याही जाड्या काय करतात लपवून घेतात असं बांधतात आणि त्यांच्यावर जाऊन त्यांना स्पर्श करतात. तुम्ही कोण आहे स्पर्श करतात तर ते सुद्धा काय लागतात हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. ती लोक त्यामध्ये कीर्तन बोलवतात. त्यांना बघा दुसरी लोक येतात ती पण त्यांना स्पर्श करतात, ते त्या हरिनामामध्ये जातात आणि अशा प्रकारे सगळं जोरात कीर्तन करत सर्व जर त्या या चांद काजीच्या तिथे जातो. आणि तर काजी बघतो एवढी सगळे लोक आले तर लपून बसतो, हे लोक सगळे बगीचा ह्याचा त्याचं सगळे काय सत्यानाश करतात. आणि मग शेवटी चैतन्य महाप्रभू त्यांना बोलवायला पाठवतात की बाबा आम्हाला भेटायचं. आणि मग भीत चांद काजी येतो आणि मग सांगतो की निलांबर चक्रवर्तींच्या नात्याने मी तुमचा मामा लागतो. मग चैतन्य म्हणतात अरे ही कसली पद्धत आहे की भांजा भेटायला आलाय आणि मामा हात लावून लपून बसलेला आहे. तर ते म्हणतात की हे योग्य नाही. आणि मग चांदकाजींना समजावतात ते. आणि त्यावेळी चांदकाजींना बरीच चर्चा वगैरे होती, पण मुख्य उद्देश काय चांदकाजी म्हणतो की मी काल त्या भक्तांना त्रास देऊन आलो खरं, पण ज्यावेळी मी रात्री झोपलो होतो तर त्यावेळी काय झालं एक सिंह आणि मनुष्य आधा सिंह स्वप्नामध्ये आला आणि ते माझ्या छातीवर बसला आणि म्हणला काजी तू माझ्या भक्तांना त्रास दिलेला आहेस, मी आता तुला वध करणार तुला. आणि अशा प्रकारे तो छाती माझी फाडू लागला. तो मी काय केलं त्यांना क्षमा मागितली, त्यांचे चरण पडले, मला माफ करा. आणि ज्यावेळी मी क्षमा याचना केली त्यावेळी ते शांत झाले आणि म्हणले की आज तू इतका त्रास दिलेला नाहीस, भविष्यामध्ये जर तू माझ्या भक्तांना त्रास दिलास तर तुझ्या साऱ्याच वंशाचा मी काय करेन नाश करेन. आणि अशा प्रकारे त्यांनी मला सांगितलं आणि संगीतामध्ये बाधा करायची नाही ही ताकीद दिली. माझ्याकडे वधवून घेतला आणि ते निघून गेले. आणि बघा जर तुम्हाला खोटं वाटत असेल तर तो आपला कुर्ता काढतो आणि म्हणतो बघा हे वय भगवान नरसिंहांचा पंजाचा ठसा त्या ठिकाणी उमटलेला होता आणि ते त्या चैतन्य महाप्रभूंना दाखवतात. म्हणजे बघू शकतो की चैतन्य महाप्रभूंच्या लीलेमध्ये की नरसिंह भगवंत अशा प्रकारे प्रकट होऊन त्या चांद काजीला आणि चांद काजीने तिथं घोषणा केली की यापुढे कोणीही मी काय माझे कोणीही वंश या संकीर्तनाला विरोध करणार नाही. आजही मायापूरच्या त्या ठिकाणी चांद काजीन समाधी तिथे अनेक लोक जाऊन संकीर्तन करतात, पण ते लोक कोणीही त्यांना अडवत नाही कारण चांद काजीनंच हे सांगितलेलं आहे की कुणीही त्यांना रोखणार नाही. तर असंही अनन्यसाधारण महत्व भगवान नरसिंह देवांचं आहे आपल्या याच्यामध्ये. आणि म्हणून ते नेहमी
काय म्हणतात आपल्याला त्याचा प्रत्यय येतो. काही भक्त पुस्तक वितरण करत होते आणि ज्यावेळी पुस्तक वितरण करताना छोटी त्यांची मुलगी होती आणि ती खेळत होती चेंडूवरून आणि खेळता खेळता तो चेंडू रस्त्यावर जातो, ते आणायला जाते. तेवढ्यात एक भरधाव ट्रक येतो आणि जेव्हा तो ट्रक येतो तर ते भक्तांचं लास्ट मोमेंटला त्यांचं लक्ष जातं आणि काहीच करू शेवटी जोरात कृष्णा म्हणून ते ओरडतात आणि तेवढ्यात तो ट्रक निघून जातो आणि मुलगी ती पलीकडे पडते आणि जेव्हा पडते तो भक्त जाऊन उचलतात. तो बघतात तर तिला काहीच झालं नव्हतं. मग तिला विचारतात काय तू कसं काय हे झालं, तर ते म्हणते लॉयन. ते सांगते की एक सिंह आला आणि त्याने मला उचलून काय केलं इकडं आणला आणि ट्रक निघून गेला. म्हणजे आजही आपण बघतो की भगवान नरसिंहदेव भक्तांचं काय करतात रक्षण करतात आणि म्हणून या नरसिंहवंदनाचं विशेष आपण प्रार्थना केली पाहिजे. तेव्हा कधी आपण घरातून बाहेर पडतो पहिला नरसिंहवंदना स्मरण करायचं, नरसिंहाची गायची आणि मग गातच बाहेर पडायचं. कोणतं कार्य असो नरसिंह भगवानांच्या चरणांचा आश्रय घ्यायचा, त्यांचं स्मरण करायचं आणि आपल्या कार्याला सुरुवात करायची, तर सर्व विघ्न ते नाश करतात. तर अशा प्रकारे नरसिंह भगवानांच्या चरणांचा आश्रय घेतला पाहिजे. तर या मागच्या वेळी तुम्ही सर्व नरसिंह कथा श्रवण केली असेलच. तर आजच्या दिवशी आपण प्रल्हाद महाराज या भगवंतांना प्रार्थना करतात. खूप सुंदर प्रार्थना आहे. या जवळजवळ 14-15 श्लोक आहेत, त्याच्यामध्ये प्रल्हाद महाराज काय करतात की नरसिंह भगवानांची प्रार्थना करतात. त्यावेळी भगवान नरसिंहदेव येत आहेत आणि या हिरण्यकशिपूचा वध करतात आणि वध केल्यानंतरही भगवान अतिशय क्रोधित होते. सर्व देवता येतात, ब्रह्माजी शिवजी सर्वजण सुंदर स्तवन त्यांची गातात, पण भगवानांचा क्रोध काय शांत होता. लक्ष्मींना सांगतात की तुम्ही जावा. लक्ष्मी म्हणजे मी भगवंतांचे स्वरूप मी कधी बघितलंच नाही, ती घाबरते, ती पण समोर येत नाही. आणि मग ब्रह्माजी स्वतः प्रल्हादांना आज्ञा देतात की तू जा आणि तुझ्यामुळे भगवान प्रगट झालेले, आता तूच जाऊन त्यांना शांत कर. आणि ज्यावेळी मग प्रल्हाद जात आहेत आणि नरसिंहवंदना पूर्ण लोटांगण करतात आणि मग प्रल्हाद नरसिंहवंद ज्यावेळी प्रल्हाद महाराजांना उचलत आहेत आणि एकदम आपले काय म्हणतात त्यांना प्रेमपूर्ण दृष्टी, एकीकडे एक दृष्टी एकदम क्रोध आणि दुसरी दृष्टी प्रल्हादावर अतिशय दयामय. म्हणजे आपण नाही करू शकत पण भगवान ते करू शकतात की इकडे सगळ्यांसाठी क्रोध आहे, इकडे हिरण्यकशिपूचा जोरात क्रोधाचा आहे, पण दुसरी डोळ्याने मात्र भगवंतावर तेवढंच वात्सल्यमय, त्याने भगवान त्यांच्या मस्तकावर हात ठेवतात आणि मग प्रल्हाद महाराज सुंदर असं ते प्रार्थना करतात आणि ते म्हणतात दिव्य स्तरावस्थित असलेल्या भगवंता ब्रह्मदेवासह इतर सर्व देव तुमचे प्रामाणिक सेवक आहेत. 12वा श्लोक स्कंद 7वा 9वा अध्याय 12वा श्लोक. त्यामुळे मी असुरकुळात जन्मले असूनही भगवंतांची प्रयत्नपूर्वक आणि निसंशयपणे यथामती प्रार्थना करीत आहे. ज्या मनुष्याला अविद्येने या भौतिक जगात प्रवेश करण्यास भाग पाडले आहे तो देखील भगवंतांची स्तुती करून आणि भगवत महात्म्य श्रवण करून भौतिक जीवनाच्या प्रदूषणापासून शुद्ध होऊ शकतो. हे जातीचा एक श्लोक आहे, त्याच्यामध्ये म्हणतात की सर्व देवता हे लोक आहेत ते सर्व काय आहे सत्व गुणामध्ये स्थित आहे आणि ते लोक तुम्हाला संतुष्ट करू शकले नाही तुमची स्तवन करून. मी तर काय मी रजोगुणातला म्हणजे असुरी प्रवृत्तीचा. हिरण्यकशिपू ते असुर होते, त्यांचा मी पुत्र आहे म्हणजे मी पण काय आहे त्या असुरी पळत आहे आणि मी कसं काय तुम्हाला संतुष्ट करू. हे देवता लोक तुम्हाला सत्वगुणाने संतुष्ट नाही करू शकले तर मी कसं काय संतुष्ट करू शकतो. आणि त्याद्वारे भगवंतांना स्वतःची नम्रता ते प्रकट करतात. तर प्रभुपाद म्हणतात त्या तात्पर्यात की अशा प्रकारे सर्व भक्त जे भगवंतांचे भक्त आहेत ते स्वतःला काय करतात की योग्यता नाही भौतिक जगामध्ये ना की ज्यावेळी कोणी व्यक्ती बोलायला लागतो तो पहिला त्याचं काम काय असतं तो किती योग्य आहे ते बोलण्यासाठी ते सांगत असत. पण जे भक्त आहेत ते मात्र म्हणतात की मी किती अयोग्य. जसं उदाहरण देतात ते की कृष्णदास कविराज गोस्वामी म्हणतात की मी तर एवढा पापी आहे त्या विष्ठेतील किड्याप्रमाणे आणि जो कोणी व्यक्ती माझं स्मरण करेल त्याचं सर्व पाप काय होईल, पुण्य त्याचा नाश होईल. अशा प्रकारे ते बोलतात.
तर अशा प्रकारे ते ग्रंथ लिखाण करतात. आणि ग्रंथाच्या सुरुवातीला म्हणतात मी एवढा पापी व्यक्ती आहे. प्रल्हाद महाराज इथं सुंदर प्रार्थना करतात, पण त्याच्या आधी म्हणतात की मी तर काय आहे, अतिशय पतित आहे किंवा एकदम रजोगुणी व्यक्ती. पण त्याचबरोबर प्रल्हाद महाराज काय करतात, स्वतःची जी काय न्यूनता आहे ते प्रदर्शित करतायत, मी कसा अयोग्य आहे. पण आपण बघतो कित्येक वेळा लोक की अशा प्रकारे जे स्वतःतले काय म्हणतात अकार्यक्षमता किंवा दुर्गुण किंवा अनिपुणता ते बघून काय होतं, कित्येक वेळा काय होतं, स्वाभाविकपणे एक काय म्हणतात नैराश्य येतं है ना, की मी योग्य नाहीये, मी करू शकत नाहीये. सगळे लोक कधी तुलना करतो आपण कित्येक वेळा की तो व्यक्ती एवढं करतो, तो हे करतो, मी काय करू शकत नाही. आणि त्यामुळे एक न्यूनता निर्माण होते आणि आपण काही कार्य करू शकत नाही. पण प्रल्हाद महाराज इथं स्वतःची न्यूनता सांगतायत, पण कार्य मात्र करतायत. भगवानाची प्रार्थना करायला तयार आहेत. असं नाही की मी करू शकत नाही म्हणतात आणि थांबतात, असं नाही. प्रार्थना करतायत, स्वीकार करतायत की मी योग्य नाही, क्वालिफाईड नाही, पण त्याचबरोबर ते कार्य सुरू ठेवतात. तशाच प्रकारे आपल्यातही अनेक कमतरता आहेत, पण तरी त्या कमतरतेला बघून आपण काय म्हणतात त्याला निरुत्साही व्हायचं नाही. तर काय करायचं की भगवंताची कृपा, आपली योग्यता किंवा आपल्याकडे तेवढी योग्यता नाहीये, पण भगवंताची कृपा काय आहे त्याच्यापेक्षा श्रेष्ठ. भगवंत काय करतात की ती कृपा जर केली तर निश्चितपणे पंगुम लंगाई देगरी मुखोम जे मूक व्यक्ती आहे तो व्यक्ती अंध तारा गणे, जो अंध व्यक्ती आहे तो तारा बघू शकतो किंवा पांगळा व्यक्ती पर्वत पार करू शकतो. तमोहम मंदे श्री गुरु दीनकारिणम, की जे गुरु आहे मुखोम करोति वाचालम पंगुम लंगाई देगरी यद कृपा तम मंदे श्री गुरु दीनकारिणम, की अशा प्रकारे जर गुरूंची भगवानाची कृपा झाली तर पांगळा व्यक्ती सुद्धा मोठे पर्वत पार करू शकतो. तर हे होऊ शकतं. तर म्हणून भगवंतांनी गुरूंचं स्मरण करून ते प्रार्थना करतायत आणि ते म्हणतायत की भगवंतांची स्तुती करून आणि भगवत महात्म्य श्रवण करून भौतिक जीवनाच्या प्रदूषणापासून शुद्ध होऊ शकतो व्यक्ती. तर आपल्याला भौतिक अस्तित्व काय करायला लागेल, शुद्ध बनवावं लागेल. आपण आता जे अस्तित्व आहे आपलं ते काय आहे, अशुद्ध अस्तित्व. का तर या भौतिक जगामध्ये आपण आलो तर हे भौतिक जगत काय आहे की दूषणाने भरलेलं आहे. पूर्वाला एकदा जात होते एका रस्त्याने, तर तिथं लिहिलेलं होतं की येथे कचरा टाकावा इंग्लिशमध्ये. तर ते रूपात बघतात आणि म्हणतात सारं भौतिक जगतच याच्यामध्ये टाकलं पाहिजे, कारण भौतिक जगतच काय सगळा कचरा आहे. भौतिक जगत हे आलं हे नाही, तो बघा तुम्ही सगळ्या गोष्टी काय भगवत भक्तीशिवाय चाललेल्या गोष्टी आणि त्यामुळे ते योग्य नाहीये. आणि म्हणून हे दूषित वातावरण आहे आणि ह्या दूषणातून जर आपल्याला मुक्त व्हायचं असेल तर आपल्याला शुद्ध व्हावं लागेल. आणि शुद्ध होण्यासाठी काय करायला लागेल, शुद्ध गोष्टी. शुद्ध कोण आहेत, भगवंत आहेत. भगवंतांचं नाव आहे हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे. तर भगवंतांच्या नावाचा त्यांनी आश्रय घेतला पाहिजे. आणि पुढं ते म्हणतात की जो कोणी व्यक्ती या भगवंतांच्या कथांचा श्रवण करतो, कारण कथा तो देखील भगवंतांची स्तुती करून म्हणजे भौतिक जगात प्रवेश करण्यास भाग पाडले आहे. ज्या मनुष्याला अविद्येने, कशामुळे या भौतिक जगात आलं, अविद्येमुळे. तर सांगितलं की ही अविद्या या भौतिक जगात प्रवेश करण्यास भाग पाडलेला आहे. तो देखील भगवंतांची स्तुती करून आणि भगवत महात्म्य श्रवण करून भौतिक जीवनाच्या प्रदूषणापासून शुद्ध होऊ शकतो. म्हणजे प्रत्येकाला काय आहे इथं संधी आहे. असं नाही की जो कोणी व्यक्ती असू दे, कोणत्याही स्थितीत असू दे, म्हणजे ब्राह्मण असू दे, वैश्य असू दे किंवा त्याच्याही खालच्या स्तरात असो, तर त्याने भगवंतांच्या महात्म्याचं श्रवण केलं तर निश्चितपणे तो त्या अविद्येतून सुटू शकतो. ते म्हणतात की दिव्य स्तरावर स्थित असलेल्या भगवंता ब्रह्मदेवांसह इतर सर्व देव तुमचे प्रामाणिक सेवक आहेत. ते आमच्यासारखे अर्थात प्रल्हाद महाराज आणि हिरण्यकश्यप सारखे नाही. तुम्ही प्रकट केलेले भीषण रूप म्हणजे स्वतःच्या आनंदासाठी तुम्ही केलेली लीला आहे.
असे रूप विश्वाच्या अखंड प्रगती आणि कल्याणासाठीच आहे. प्रल्हाद महाराज या ठिकाणी प्रार्थना करत आहेत. काय प्रार्थना करत आहेत की भगवंता हे तुम्ही जे अकराळ कराल, कारण भगवानांचं रूप कसं होतं, अतिशय भयंकर होतं, उग्र रूप होतं. जो हिरण्यकशिपू सर्व त्याच्यामुळे घाबरत होते, तोही हिरण्यकशिपू घाबरत होते नरसिंह भगवानांचं रूप. तर हे आहे भौतिकवादी लोकांना ते रूप आवडत नाही, त्याला भयभीत होतं. एकदा एक सांगत होते, पांडू जे बीबीजीचे इंचार्ज आहेत, तर त्यांना कोणीतरी मायापूर मंदिराकडून मेल पाठवलेला, की मेल तो फोटो पाठवलेला नरसिंह जयंतीचा, आणि त्यांच्या साहेबांच्या मेलवरती आलेलं त्या देशभवन, त्यांनी तो बघितलं, आणि ते बघितलं तो साहेब घाबरला, आणि म्हणजे कसं काय बघतो, तर तो व्यक्ती घाबरला. आणि हे ज्यावेळी बघतायत त्यावेळी त्यांना खूप आनंद होतो, सुंदर रूप बघून ते प्रणाम करतायत, त्याला स्तुती करतायत, आणि तो व्यक्ती मात्र घाबरत होता. म्हणजे भौतिकवादी लोक बघू शकतो की त्यांना ते आवडत नाही ते रूप, कारण उग्र रूप आहे भगवानाचं, एकदम सर्व 11 सर्व, आणि ते बघून भौतिकवादी लोक लावतात. पण जे भक्त आहेत त्यांना मात्र तो आनंद होतो. आणि तर प्रल्हाद महाराज म्हणतात की हे तुम्ही जे रूप प्रकट केलेलं आहे, हे रूप काय केलंय, विश्वाच्या अखंड प्रगती आणि कल्याणासाठी आहे. हे रूप जो कोणी या रूपांचा आश्रय घेईल, दर्शन करेल, त्याला काय होणार आहे, कल्याणच होणार आहे, त्याच्यावर कृपाच होणार आहे. पुढे ते म्हणतात, हे नरसिंहदेव, आता असुरराज हिरण्यकशिपूचा मृत्यू झालेला असल्यामुळे कृपया आपला क्रोध त्यागा. ज्याप्रमाणे अगदी साधू पुरुषांना ही विंचू, साप इत्यादींच्या वधाने आनंद होतो, त्याप्रमाणे असुराच्या मृत्यूने सर्व ग्रहलोक सुखी आणि आनंदित झालेले आहेत. आता ते स्वतःच्या सुखाविषयी निश्चिंत झालेले असून भयमुक्तीसाठी तुमच्या मंगलमय अवतारांचे सदैव स्मरण करतील. तर भगवंतांना ते म्हणतात की तुम्ही आता शांत व्हा. का शांत व्हा? कारण आता हिरण्यकशिपूचा वध झालेला आहे, आणि त्यामुळे काय केलं आहे की जे साधू लोक आहेत ते साधू लोक पण काय, विंचू आणि साप याच्या वध झाल्यामुळे आनंदित होतात. जसं प्रभुपाद ज्यावेळी गौडी मठामध्ये होते, चैतन्य भक्तिदान ठाकूर होते तिथं चैतन्य मठ मायापूर या ठिकाणी, आणि तिथं काही भक्त होते, प्रभुपाद होते, तर ते भक्त बघतात की तिथे एक साप आलेला आहे, आणि ते सगळे ओरडाओरड होते, साप साप साप. तो भक्तांना दुसऱ्या मजल्यावर होते, आणि तिथून त्यांनी सांगितलंय की तो साप आहे, मारा त्याला. तर ज्यावेळी प्रभुपाद शंका आली की अरे इतर साधू आहेत, साधू म्हणजे सर्व जीवांच्या प्रती दया करणारे, आणि मी कसं काय बरं सापाला मारायला सांगितलं. तर ते त्यांना मनात दवत राहिलं. पण ज्यावेळी ते भाषांतर करत होते प्रभुपाद पुस्तकांचं, भागवत आणि ह्या श्लोकाचं ते भाषांतर करत होते, त्यावेळी त्यांना कळलं की जे साधू पुरुष आहेत तेही साप आणि विंचू यांना मारण्यामध्ये किंवा मारण्याच्या वार्तामध्ये आनंद घेतात. का बरं? कारण जे साप आणि विंचू आहेत ते इतके द्वेषी असतात की ते दुसऱ्यांना त्यांची चूक असो नसो ते काय करतात, त्यांना दंश करतात आणि त्यांना नाहक मृत्यू देतात. आणि म्हणून जे साधू पुरुष आहेत ते अशा लोकांना, याच्या मारण्याने काय होणार आहे, 10 लोकांचं रक्षण होणार आहे. जर साप वगैरे असेल त्याला मारला तर त्याच्यामुळे 10 लोकांचा जो दंश मृत्यू होणार होता तो काय होणार आहे, वाचला जाणार आहे, आणि म्हणून ते आनंद घेतात. तर अशा प्रकारे इथं प्रल्हाद महाराज म्हणतात की जो साप रूपी विंचू रूपी जो हिरण्याक्ष आहे त्याचा वध झालेला आहे, आणि आता तुम्ही शांत व्हा, आणि आता तुमचे हे जे सुंदर रूप आहे तर सर्व लोक त्याचे काय करतील, सदैव स्मरण करतील तुमचं, आणि म्हणून तुम्ही आता शांत व्हा. हे अपराजित भगवंता, आता प्रल्हाद महाराज आपला भाव व्यक्त करत आहेत की ते म्हणतायत मला तुमच्या 11 मुखाचे आणि जिव्हेचे, कारण भगवंतांचं जे मुख होतं एकदम 11 होतं, आणि मोठमोठे दात होते, आणि मोठी जिव्हा होती, आणि ती जिव्हा सतत जशी तलवार चालत अशा प्रकारे चालत होती. सूर्यासमान प्रकाश नेत्रांचे, आणि भगवंतांचे नेत्र असे एकदम तप्त सूर्यासारखे होते, आणि सूर्यासमान प्रकाश नेत्रांचे किंवा चढवलेल्या भुयांचे निश्चितच भय वाटत नाही. मला तुमचे तीक्ष्ण आणि उग्र दात, आतड्यांच्या माळा, रक्ताने माखलेली मानेवरील आयाळ किंवा शंकूप्रमाणे उभे राहिलेले कान यांचेही मला भय वाटत नाही. श्रेष्ठ हत्तींना सर्व दिशांना पळवून लावणारे तुमची प्रचंड गर्जना किंवा शत्रूंचा विनाश करणारे तुमची तीक्ष्ण नखे यांचे देखील मला भय वाटत
नाही. ते सर्व भयदायक होतं. सर्व जे हिरण्यकशिपू आणि सर्व असुरांना ते अतिशय भयभीत करणार होतं. पण प्रल्हाद महाराज तिथं मात्र त्यांना भय वाटत नाही. का बरं भय वाटत नाही? जसं जे सिंह आहे ते अतिशय क्रूर असतो सर्वांसाठी, पण त्याच्या बालकासाठी, त्याचं जे बालक आहे, जे बछडा आहे, त्या बछड्यासाठी मात्र ते एकदम प्रेमळ व्यवहार करत असतात. त्यामुळे प्रल्हाद महाराज म्हणतात, जसं तुम्ही सिंह आहात तसं मी तुमचा बछडा आहे, छावा. तर त्याला काय ते भीती नाही वाटत, त्यांची त्या आयाळाची, त्या दातांची, त्या बछड्याला त्याची भीती नाही वाटत. तशा प्रकारे म्हणतात की मला सुद्धा त्याची भीती वाटत नाही. मग कशाची भीती वाटते? हे सर्वशक्तिशाली, अनुलंघनीय, अजिंक्य आणि पतितावर दया करणाऱ्या भगवंता, माझ्या कर्मांचा परिणाम म्हणूनच मला असुरांच्या संगतीमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यामुळे मला या भौतिक जगातील माझ्या जीवनाचे अत्यंत भय वाटत आहे. तुमचे चरण कमळ म्हणजे बद्ध जीवनातून मुक्त होण्यासाठीचे परम ध्येय आहे, आणि म्हणून तुम्ही आपल्या चरण कमळांच्या आश्रयास मला कधी बोलवून घ्याल, मी त्या क्षणाची प्रतीक्षा करत आहे. तर काय म्हणतात प्रल्हाद महाराज या ठिकाणी? की म्हणतात अनुलंघनीय, अजिंक्य आणि पतितावर दया करणाऱ्या भगवंता, की भगवंतांना कोणीही त्याच्यावर विजय मिळवू शकत नाही. अजिंक्य आहेत भगवंत आणि पतितांच्यावर दया करणारे भगवंत आहेत. आणि ते म्हणतात की माझ्या कर्मांचा परिणाम म्हणूनच मला असुरांच्या संगतीमध्ये, म्हणजे या हिरण्यकशिपूच्या परिवारामध्ये मला जन्म प्राप्त झाला. त्यामुळे या भौतिक जगातील माझ्या जीवनाचे अत्यंत भय वाटत आहे. तर या ठिकाणी काय म्हणतात की या भौतिक जीवनाचं भय वाटलं पाहिजे. की जसं भक्तिविनोद ठाकूर म्हणतात की जसं मी जन्म झाला माझा, भाल लागेल संसार. ते म्हणतात हा संसार मला कसा वाटू लागला? अतिशय चांगला वाटू लागला. जर संसार चांगला वाटू लागला तर काय डेंजर परिस्थिती आहे, की इथं वाटलं पाहिजे की नाही हे संसार आहे काय, संसार दावा नलनील लोक, की हा संसार कसा आहे, दावा नल. दावानं कोणी जंगलात लावायला जातं का? नाही. दोन वाळलेल्या झाडांच्या फांद्या, त्यांचा संघर्ष होतो आणि काही ठिणग्या खाली पडतात. खाली वाळलेला पाळा पाचोळा असतो, पेट घेतो, पूर्ण जंगल काय होतं, बेचिराख होतं. तशाच प्रकारे या भौतिक जीवनामध्ये की जे लोक आपण वावरतो तर कुणाचा थोडासा संघर्ष होतो आणि मोठा संघर्ष पेटतो त्याच्यात. तर हे भौतिक जगत असं आहे. तर या भौतिक जगाचा नेहमी आपल्याला काय वाटलं पाहिजे, भय वाटलं पाहिजे. कारण हा भौतिक जगत संसार आहेच असा, पण माया काय करते, त्याला एकदम विसरून टाकते लगेच. की जे काही आपल्या जीवनामध्ये प्रसंग घडतात, जसं आम्ही एकदम भक्तिवेदांत हॉस्पिटलमध्ये होतो आणि आमच्या बाजूलाच एक त्यांचं बेड होता, परम गोपाल म्हणून होते. तर असं काहीतरी नाव होतं. तर ते गोपाल असं काहीतरी नाव होतं. तर त्यांना ना ते भाजलेले तर पायाला भरपूर, म्हणजे ते काय मशिनी नव्हत्या ऑक्सिजन घ्यायचं, म्हणजे ते वाफ घ्यायच्या. तर त्या भांड्यामध्ये गरम पाणी करून ते वाफ घेत होते आणि ते नंतर काढायला गेले तर ते अडकलेलं त्या ह्याच्यात, ते पाणी सगळं उकळलेलं पाणी सगळं मांडीवर पडलं आणि इतक्या वेदना होत्या. आणि तेवढ्या गौरांमुळे त्यांना भेटायला लागले, म्हणजे ट्रीटमेंट वगैरे झाली, 2 दिवसांनी आले. तर ते सांगत होते किती वेदना होत होते वगैरे. तर गौरांग म्हणले की ह्या वेदना तू अजिबात विसरू नकोस, जीवनभर त्या लक्षात ठेव, किती वेदना झाल्या. तर याच्यामध्ये सांगण्याचा उद्देश काय की जीवनामध्ये जी दुःख आहेत ना ती आपल्याला माया विसरून टाकते. जर जीवनातील दुःख आठवले तो कोणी व्यक्ती इथं थांबण्याचा विचार नाही करणार या भौतिक जगामध्ये. पण काय होतं, माया लगेच विसरते, अरे काय नाही होता रहता है, चलो आगे. तर लगेच दुसऱ्याला तयार, मग दुसरं तो जाणार नाही, होत राहतो, छोटे मोठे होत राहतो. आणि अशा प्रकारे तो काय करतो, एक मागून दुःखानं तो पालन करतो आणि त्याला वाटतं सुख मिळेल आणि त्याच्याद्वारे तो त्या आशेवर जगत असतो आणि दुःखानं विसरून जातो. तर अशा प्रकारे जी दुःख ज्यावेळी आपण स्मरण करू त्यावेळी हे संसार आपल्याला चांगला वाटणार, कधी एकदा यातून बाहेर पडेल असं आपल्याला झालं पाहिजे. आणि त्याच वेळी आपण भगवंतांना बोलवू शकतो, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर हे प्रल्हाद महाराज म्हणतात की मला तुमच्या या सर्व
जे भयानक त्याचं भय वाटत नाही. मला भय वाटतं या भौतिक जगाचं. या भौतिक जगाचं आपल्याला काय झालं पाहिजे, भीती वाटली पाहिजे. कारण हे भौतिक जगत काय करत आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला गुंतवून ठेवत आहे. आणि जे मेन जे कार्य करायचं आहे, भक्ती, भगवंतांचं स्मरण आहे, ते भगवंतांचं स्मरण करू देत नाही. भक्तीनंद आपण ते भजन म्हणतात ना, की जसं भगवंतांना आपण ज्या गर्भामध्ये होतो त्या जंतूच्या रूपामध्ये, आणि भगवंतांना आपण प्रार्थना करतो, भगवंता मला इथून मुक्त करा, आणि जसं मी मुक्त होईन तसं तुमच्या भजनामध्ये रात्रंदिवस मी राहील. आणि मग भगवंताची कृपा होते आणि तो जीव बाहेर येतो. आणि इथं झाल्यावर सगळे हॅपी बर्थडे सगळे सुरू करतात. आणि मग सगळ्यांना बघून तो जीव काय होतो, भुलिया तो मारे, की सर्व भगवंताला परत विसरून जातो. भगवंताला दिलेले वचन आणि हे सर्व आपण केलेलं आहे, असं नाही त्या जीवांचं आहे. आपण सर्वांना भगवंतांना वचन देऊन या भौतिक जगात आलो, की भगवंता मी गेलो ना, तुमची भक्ती करणार, तुमचं स्मरण करणार. पण मात्र इथं आल्यावर सगळं विसरून जातो. आणि मग सगळ्या संसारामध्ये या लहान गाड्यामध्ये लागून राहतो तो, की हे करायचंय, ते करायचंय, ते करायचंय, घर बांधायचं आहे, मुलांचे लग्न, त्याचं लग्न, याचं लग्न, सगळं सुरू राहतं. आणि मग नंतर थोडं पुढे थोडी करायचंय, मला भक्ती करायची, एवढं झालं ना करू, तेवढं झालं करू, त्या कैलासारखं सुरू राहतात. आणि मग जीवनाचा उद्देश राहतो. आणि अचानक एक दिवस काय तो मृत्यूचा झाला. आणि मग झालं, इच्छा असते आपल्याला बरंच काही करायचं, पण मृत्यू समोर पुन्हाच काय झालं, परत पुनरपी जन्म, परत जन्म घ्या, परत मग कार्य सुरू राहतं. असं अनेक जन्म आपण काय करत आलो. आणि म्हणून प्रल्हाद म्हणतात या भौतिक जगाचं मला काय होतंय, भीती वाटते. आणि इथं ते म्हणतात, हे भूमन, हे वियोग, प्रिय आणि अप्रिय स्थिती, संयोग तथा वियोग यामुळे मनुष्य स्वर्गात किंवा नरकात अत्यंत खेदजनक स्थितीमध्ये पडतो. जणू काही तो शोकरूपी अग्नीमध्ये सातत्याने जळत असावा. दुःखी जीवनातून मुक्त होण्यासाठी या जगामध्ये जरी अनेक उपाय अस्तित्वात असले तरी असे उपाय म्हणजे दुःखापेक्षाही अधिक दुःखदायक असतात. म्हणून माझ्या मते तुमची सेवा ही दुःख निवृत्तीचा एकमेव उपाय आहे. कृपया मला अशा सेवेचा उपदेश करा. तर ते म्हणतात, प्रल्हाद म्हणतात की ही स्थिती काय आहे, अतिशय खेदजनक आहे. मनुष्य कधी स्वर्गात जातो, कधी नरकात जातो, आणि शोकरूपी अग्नीमध्ये सातत्याने जळत असावा. आणि भौतिक जगाचं स्वरूपच असं, तो अनेक कष्ट करून मेहनत करून स्वर्ग जातो, आणि स्वर्गात गेल्यावर काय होतं, असं आहे की संपलं नाही, क्षीणे पुण्य मर्तलोकाम विशंती. जसं त्याचं पुण्य संपेल, पुन्हा या भौतिक जगात यावं लागतं, आणि मग पुन्हा त्याचं सुरू राहतं. आणि भगवान म्हणतात, आप ब्रह्मभुवना लोका, तू किती पुण्य कमवलंस, ब्रह्मांच्या लोकांमध्ये जरी गेलास, पुन्हा तुला काय लागणार, पुनरावृत्ती अर्जुन माम पेते बंदेया पुनर्जन्म न विद्यते. जोपर्यंत तू माझ्याकडे येत नाहीस तोपर्यंत तुला पुनर्जन्म घ्यावाच लागणार. ब्रह्माजींचे सत्य लोक, सगळ्यात टॉपमोस्ट लोक आहेत, तरी तिथं जरी गेला तरी तुला या भौतिक जगात यावं लागेल. आणि म्हणून ही खेदजनक स्थिती आहे. आणि म्हणून या ठिकाणी ते म्हणतात, या जीवनातून मुक्त होण्यासाठी या जगामध्ये जरी अनेक उपाय अस्तित्वात असले तरी असे उपाय म्हणजे दुःखापेक्षाही अधिक दुःखदायक असतात. म्हणजे या भौतिक जगामध्ये अनेक लोक उपाय करतात, पण ते उपाय कसे आहेत, त्या परिणामापेक्षा, त्या आजारापेक्षा ते औषधच भयानक आहे, ती ट्रीटमेंटच भयानक आहे. आपण बघतो कॅन्सरच्या वगैरे किती वेदना असतात, आणि त्याच्यावर ते किमोथेरपी वगैरे घेतात, आणखीन त्याच्या वेदना काय करतात, आणखीन घेतात. आपण भौतिक जगामध्ये एक समस्या आहे की बाबा इथून तिकडे जायची एक समस्या आहे, त्यासाठी आपण वाहन काढलं, पण ते वाहन आलं, पण ते वाहन काय करत आहे, आणखीन 2-3 समस्या घेऊन येतात. ऍक्सिडेंट घेऊन येतात, ऍक्सिडेंट वाढतात, पोल्युशन वाढतं, आणि बऱ्याच काही गोष्टी, पेट्रोल पाहिजे, त्याला इंधन पाहिजे, त्यासाठी मग वेगवेगळे कारखाने, सर्व काही. म्हणजे एक समस्येचा आपण उपाय करतो, ते आणखीन 4 समस्या निर्माण करतो, त्याच्यावर आणखीन उपाय करतो, आणखीन काही समस्या निर्माण करतो. आणि म्हणून या भौतिक जगामध्ये काय आहे की अशा प्रकारे ही स्थिती आहे. आणि तुमची जी सेवा आहे तीच मला काय करू शकते, दुःख निवृत्तीचा मार्ग देऊ शकते. आणि म्हणून ते पुढे म्हणतात की इथे अजून एक श्लोक राहिला, त्याच्यामध्ये म्हणतात की जे माता पिता आहेत की ते आपल्या पुत्राचं रक्षण करू शकत नाहीत. दुसरं ते म्हणतात की जो वैद्य आहे
तो वैद्य आहे, तो त्या व्यक्तीचं आजार म्हणजे वेदनापासून त्याचं रक्षण करू शकत नाही. आणि तिसरं 3 उदाहरण ते देत आहेत. तर त्यामुळे ते जी बोट आहे, नाव आहे, ती नाव पण त्या व्यक्तीचं रक्षण करू शकत नाही, बुडणाऱ्या व्यक्तीचं. तर माता पित्यांचं तर कृपा समजा कित्येक वेळा माता पिते आपल्या बालकांना अतिशय प्रेमानं एकदम तळव्या हाताच्या फोडासारखं सांभाळत असतात, पण तरी पण कित्येक वेळा काय होतं, त्यांच्या समोर त्या बालकाचा मृत्यू होतो. त्यांना काही करता येत नाही, म्हणजे दुर्धर आजार असतात किंवा कधी अपघात होतो, काय समोर बघतायत पण काही करू शकत नाही ते, कारण केवळ भगवंतच सर्व प्रकार रक्षण करू शकतात. जसं गर्भामध्ये परीक्षित महाराजांना मारण्यासाठी ब्रह्मास्त्र जातात, जशी ती उत्तरा प्राणागत आहे भगवंतांना, तर भगवंत अंगुष्ठ मात्रेनं त्या अंगठ्याच्या रूपाचे बांधतात आणि त्या गर्भामध्ये जातात आणि त्या बालकाचं रक्षण करतात. म्हणजे आपण जरी इच्छा असेल मदत करायची आहे, सर्व आहे, पण तो आपण करू शकणार नाही, कारण त्या परिस्थिती काय आहे, आपल्या आवाक्याबाहेरच्या. पण भगवंतांना कोणत्याही स्थितीमध्ये, कोणत्याही ठिकाणी, कोणत्याही वेळी मदत करू शकतात. आणि म्हणून अशा भगवंतांचा आश्रय घेतला पाहिजे. दुसरं ते म्हणतात वैद्य, किती चांगला वैद्य असू दे, किती चांगलं औषध असू दे, चांगलं हॉस्पिटल असू दे, पण तरी पण ते काय करतात, शेवटी काय म्हणतात, ते डॉक्टर लोक म्हणतात सर्व काही पैसा घेतात, सर्व घेतात, पण आता म्हणतात की आम्ही आमचे प्रयत्न करू, पण जीवन द्यायचं की नाही भगवंताकडे, आम्ही नाही, पैसा आम्ही घेऊ पण जीवन द्यायचं भगवंताकडे. तर अशा प्रकारे म्हणतात किती चांगलं वैद्य असो, डॉक्टर असो किंवा हॉस्पिटल असो, पण मृत्यू हे जीवनदान देणे हे भगवंतांच्याकडेच आहे. आणि तिसरं म्हणतात जहाजाचं, की जहाज आहे ते बुडणाऱ्या व्यक्तीला वाचवेलच असं नाही. आणि आपण बघतो उदाहरण टायटॅनिक जहाज ज्यावेळी बुडलं, ते लोक ऍडव्हर्टाईज करत होते की देवता भगवान सुद्धा या नावेला बुडवू शकणार नाही, एवढी चांगली आम्ही बोट बनवलेली आहे. पण ज्यावेळी आपण बघतो की 8 तासाच्या प्रवासानंतरच ती बुडते आणि अनेक लोकांना जलसमाधी मिळते, कारण लोक मदत मागतायत, त्या लोकांना विश्वासच होत नाही की बोट बुडाले म्हणून, आणि त्यामुळे ते पाठवत नाहीत मदत, आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू होतो. तर अशा प्रकारे ही बोट आहे. एकदा एक माझा मित्र होता, म्हणजे बीटीजी मध्ये जाऊदेवाच्या गावामध्ये एक लेख आलेला गिर्यानमानांचा या टायटॅनिक जहाजावर, आणि मग म्हणणारे खूप सुंदर लोक होता, तो वाचला आणि मग म्हणला आपले मित्र आहेत त्यांनाही देऊ आपण, तेही वाचतील आणि तेही जोरा बघतील की बाबा कशा प्रकारे भगवंतांचा आश्रय घेतला पाहिजे. आणि मग त्यांना मी दिला, त्यांनी वाचला आणि वाचल्यानंतर त्यांनी परत आनंद दिला. मग त्यांना विचारलं, अरे बाबा कसं वाटलं तुम्हाला, म्हणजे कशा प्रकारे, काय तुमचा अभिप्राय काय विचारला, तर त्यांनी काय सांगावं, तर तुम्हाला खूप छान आहे, हा पण मी काय नाही, टायटॅनिक त्यावेळी सिनेमा पण आला होता टायटॅनिक, तो म्हणला मी टायटॅनिक सिनेमा बघितलाय तो, आणि त्याच्यामध्ये याच्यामध्ये लिहिलंय नाव समोरून बुडली, पण त्या पिक्चर मध्ये बघितलं मी ती नाव मागून बुडलेली. मी डोक्याला हात लावला, म्हणलं की बाबा पुढनं बुडू दे नाही मागून बुडू दे. त्यांनी काय केलं, देवही बुडणार नाही, ते जास्त बुडलं ना, तर आता त्यांनी काय करायला पाहिजे, अरे हा हिच्यापेक्षा श्रेष्ठ भगवंत आहेत, त्या भगवंतांचा आश्रय घ्यायला पाहिजे. की मनुष्याने किती वल्गना केल्या, भगवंताच्या पुढे जाऊ शकत नाही, तर अशा भगवंतांचा आपण आश्रय घेतला पाहिजे, त्याचं नाव स्मरण केलं पाहिजे. तर तीच अभिप्राय द्यायचा सोडून तो ही नाव काय झाली, पुढून बुडण्याची मागून बुडलेली, कशी बुडलेली आहे नाव. पण असं ते जे प्रभात म्हणतात की कृष्ण वाणा जोपर्यंत स्वीकारतो, म्हणजे जे बुद्धिमान लोक आहेत ते स्वीकारू शकतात, भौतिकवादी लोक हे स्वीकारत नाहीत का, त्यांची बुद्धी कमी असते, ते बघत नाहीत. आणि परिणाम काय झाला ते बघा नाही, ते त्या भौतिक तात्काळ गोष्टीमध्ये अडकून राहतात ते. आणि म्हणून जे परिणाम आहे तो महत्वाचा आहे. आणि त्यावेळी प्रभू सांगतात की या प्रकारे भगवंता की तुम्ही काय करा, की मला तुमच्या आजच्या श्लोकामध्ये हे नरसिंह देव तुमचे भक्त मुक्तात्मे, म्हणजे ते हंस मुक्त आहेत ते, आणि मी जर त्यांच्या संगतीमध्ये राहून तुमची दिव्य प्रेममय सेवा करू शकलो, तर मी देखील त्रिगुणांच्या दुष्परिणामापासून मुक्त होऊ शकेन.
आणि तुमचे महिमागान करू शकेन, कारण तुम्ही मला अतिप्रिय आहात. मी ब्रह्मदेव आणि तथा त्यांच्या शिष्य परंपरेतील भक्तांच्या चरण चिन्हांचे तंतोतंत अनुसरण करून तुमचे महिमागान करेन. अशा रीतीने मी निसंदेह अविद्येचा सागर पार करेन. तर आता हा अविद्येचा सागर, याला भवसागर म्हणलेला आहे. तर याला पार करायचा आहे. आणि प्रल्हाद महाराज आपल्याला उपाय सांगतात. काय उपाय सांगतात? की पहिला उपाय सांगतात की जे भगवंतांचे भक्त आहेत ते कसे आहेत? परमहंस आहेत, मुक्त आहेत. तर अशा भक्तांच्या सेवा, त्यांचा संग आणि त्यांची सेवा, इथं दोन गोष्टी प्रल्हाद महाराज सांगतात. आणि ज्यावेळी मी त्यांचा संग करेन आणि सेवा करेन, तर मी देखील या त्रिगुणाच्या दुष्परिणामापासून काय होईल? दुष्परिणामापासून मुक्त होईल. म्हणजे भक्तांचा संग किती महत्वपूर्ण आहे हे आपण बघू शकतो. एकदा रामानुजाचार्यांना एक भक्त प्रश्न केला की ते म्हणतात की आपण एवढे पापी आहोत आणि एवढं सर्व काही घृणित कार्य केलेलं आहोत अगोदर, आणि सर्व तर कसे काय बरं भगवंत आपला उद्धार करतील? आणि त्यावेळी रामानुजाचार्यांनी एखादं सांगितलं. ते म्हणजे की ज्यावेळी विभीषण प्रभू रामचंद्रांना ज्यावेळी शरण येतो, त्यावेळी सुंदर कथा आहे. तर त्याचं सार कसं आहे की भगवंत त्यांना आपल्या शरणात देतात. आणि येताना त्याच्यावर 3 मित्र होते. तर ते 3 मित्र काही भक्त नव्हते, त्यांना काही प्रभू रामचंद्रांशी काय घेतलं नाही. फक्त ते विभीषणाचे चांगले जिवलग मित्र होते. विभीषणांच्या बरोबर नेहमी उठ बस असायचे आणि त्यांच्या विभीषण जे सांगेल त्या प्रकारे करणार. आणि ते लोक पण ज्यावेळी आले, प्रभू रामचंद्रांनी काय केलेला? त्यांचा सुद्धा स्वीकार केला. का? कारण ते केवळ भगवंत या विभीषणांच्या बरोबर आहेत म्हणून. तर चैतन्य महाप्रभूंच्या पण कथेमध्ये येतात. चैतन्य महाप्रभू एक भक्त होते, त्यांचं नाव आठवत नाही. तर त्यांनी एक काव्य लिहिलं आणि त्या काव्यामध्ये एक ओळ लिहिली. त्या ओळ काय होती? नंदन नंदन कृष्ण मोर प्राणधन. एकच ओळ त्यांची, म्हणजे मोठं हे होतं, पण त्याच्यातली ही ओळ ज्यावेळी चैतन्य महाप्रभू वाचतात त्यावेळी ते म्हणतात की याच्या गावचा कुत्रा सुद्धा मला प्रिय. म्हणजे हा भक्त मला प्रिय आहेच आहे, पण याच्या गावातले ह्याच्या संबंधित जे कोणी असतील, कुत्र्यासारखे नीच प्राणी जरी असेल, ते सुद्धा मला काय आहेत? प्रिय आहेत. तर आपण बघू शकतो की भगवान त्या भक्ताला तर स्वीकारतातच, पण त्या भक्ताच्या संबंधित जे जे कोणी आहेत त्या सर्वांना ते काय करतात? स्वीकार. त्यांच्या सर्वांच्या श्रीवास ठाकूर जेव्हा ते भक्त होते, पण त्यांच्या घरातील अनेक लोक होते ते भक्त नव्हते, पण चैतन्य महाप्रभूचा मुस्लिम जो टेलर होता त्याच्यावर सुद्धा कृपा करतात. का? कारण श्रीवास ठाकूरच्या संबंधित आहे. सार्वभौम भट्टाचार्यांचा एक दामाद काय जावई होता अमोघ, आणि तो नेहमी चैतन्य महाप्रभूंची निंदा करायचा. आणि त्यावेळी त्यालाही हैजा म्हणतात त्याला, काय म्हणजे अतिसार विषम जो आजार होतो आणि त्याला तो अगदी मृत्यूबद्दल टेकलेला होता, पण चैतन्य महाप्रभू जाऊन त्यालाही तिथे कृपा देतात. का? कारण तो सार्वभौम भट्टाचार्यांचा संबंधी होता. म्हणजे जरी तो व्यक्ती कृपेला पात्र, तो निंदा करत होता, चैतन्य महाप्रभूंची निंदा करत होता, पण तरी पण चैतन्य महाप्रभू त्याच्यावर कृपा केली, कारण सार्वभौम भट्टाचार्यांचा तो नातेवाईक होता. म्हणजे भक्तांना तो प्रिय आहेतच, पण त्यांचे संबंधी पण त्यांना काय होतात? भगवान त्यांच्यावर सुद्धा ही कृपा करतात. नंतर भगवंतांना भक्त प्रिय आहे, तर त्याच्या संबंधित सगळ्या गोष्टी पण भगवंतांना प्रिय होतात. आणि म्हणून या ठिकाणी प्रल्हाद महाराज म्हणतात की मी त्यांची सेवा करू इच्छितो, त्यांच्या संघामध्ये राहू इच्छितो, आणि मी या दुष्परिणामापासून मी वाचू शकेन आणि तुमचा महिमा गान करू शकेन. आणि ते म्हणतात मी ब्रह्मदेव तथा त्यांच्या शिष्य परंपरेतील भक्तांच्या चरण चिन्हांचे तंतोतंत अनुसरण करून तुमचे महिमागान करेन. अशा रीतीने मी निसंदेह अविद्येचा सागर पार करेन. तर या ठिकाणी एक महत्वपूर्ण तत्व सांगितलंय. काय सांगितलंय? की ब्रह्मदेव आणि शिष्य परंपरेतील भक्तांच्या चरण चिन्हांचे तंतोतंत अनुसरण. आज आपण बघतो की अनेक लोक अनेक वेगवेगळ्या लोकांचं अनुसरण करण्याचा प्रयत्न करतात, पण प्रभू म्हणतात की नाही, जी आपली परंपरा आहे त्या परंपरेशी एकनिष्ठ राहिलं पाहिजे. की ज्या काही परंपरेमध्ये जी भजनं असतात, की ज्या काही नियम आहेत, त्यांचं आपण काय केलं पाहिजे? पालन केलं पाहिजे. स्वतः चैतन्य महाप्रभू त्या मुकुंदावर कृपा करत नाही,
तर ज्यावेळी विचारतात की मुकुंदावर का नाही कृपा करत, तर चैतन्य महाप्रभू म्हणतात की हा ज्यावेळी भक्तांच्या संघात आहे त्यावेळी माझ्या मुखावर हात फिरवतो, आणि ज्यावेळी भक्तांच्या संघापासून दूर जातो, दुसऱ्या निर्विश्वास लोकांना जातो, तो माझ्या पाठीवर तो प्रहार करतो. म्हणजे काय की गंगा गए गंगाराम, जमुना गए जमुनाराम, की भक्तांसंघात भक्तीचे कथा, बाहेर गेला की दुसऱ्या तिकडच्या गोष्टी निर्विशेषवादाच्या गोष्टी करायच्या. तर चैतन्य महाप्रभू त्यांच्यावर कृपा करत नाही. आणि ज्यावेळी मुकुंदाला मुकुंद विचारतो, मुकुंदा मला कधीतरी तुमची कृपा मिळेल का नाही, तर मुकुंद असं सांगून देतो 10 लाख जन्मानंतर मिळेल. आपल्याला कोणी सांगितलं की तुम्ही जे काही करताय त्याचं फळ तुम्हाला आता नाही 10 लाख जन्मानंतर मिळेल. तरी आपण म्हणतो ना दीक्षा पाहिजे किंवा दीक्षा हवी, तर सांगितलं दीक्षा तुम्हाला 10 लाख जन्मानंतर. तर आपण आज म्हणू की घ्या मला तुमचे, तुम्हाला बरंच आम्हाला एवढं 10 लाख. पण मुकुंद तिथं काय करतो, आनंदाला उड्या मारतो की मला दर्शन होणार, चैतन्य महाप्रभूचं दर्शन होणार फक्त 10 लाख जन्मानंतर. आणि अशा प्रकारचा नसलो आणि चैतन्य महाप्रभूंना कळतं की अरे मी सांगितलेला 10 लाखांनी हा आनंदी उड्या मारतो, त्यामध्ये बोलवा आताच त्याच्यावर कृपा कर. आणि चैतन्य महाप्रभू लगेच त्याच्यावर कृपा करतो. तर काय त्यांनी भगवंतांच्या शब्दावर विश्वास ठेवला. तशा प्रकारे आपण जे परंपरा आहे या परंपरेशी आपण प्रामाणिक एकनिष्ठ राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे, आणि तरच भगवंतांची कृपा काय होते होऊ शकते. आणि म्हणून प्रभुपादांनी ही सर्व गोष्टी काय केलेल्या आहेत, एकदम काय म्हणतात साचेबद्ध केलेले आहेत. एकदा प्रभुपादांनी काय केलं, असं पुस्तक आलेलं लिहून, आणि त्यांनी बघितलं आणि खूप सुंदर, आणि प्रभुपादांचं नाव होतं, पण तिथं आंतरराष्ट्रीय कृष्ण वामनामृत संघ संस्थापक आचार्य हे लिहिलेलं नव्हतं, संस्थापक आचार्य लिहिलं नव्हतं. प्रभुपादांनी त्यांना बोलवलं नाही, हे इथं पाहिजेच. असं नाही की प्रभुपादांना मोठं मान सन्मान हवा होता, पण त्या गोष्टी झाल्या पाहिजे. जसं एकदा ज्यावेळी संस्थेचं नाव ठरत होतं इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्ण कॉन्शियसनेस, तर तो डॉक्टर हे होता, वकील एक होता गोल्ड स्मिथ. तर ते म्हणले की कृपाजी की आपण इथं कृष्ण नको लिहायला, आपण गॉड कॉन्शियसनेस लिहू. गॉड कॉन्शियसनेस म्हणजे कृष्ण कॉन्शियसनेस म्हणजे लोकांना वाटेल हे हिंदूंचं आहे काहीतरी, पण गॉड कॉन्शियसनेस म्हणल्यावर पूर्ण लोक काय करतील त्याला स्वीकारतील. रूपात म्हणले नाही, जर गॉड कॉन्शियसनेस लिहिलं तरी हजारो गॉड मिळतील, सगळे तो म्हणे हा गॉड तो गॉड नाही, कृष्ण इज सुप्रीम पर्सनॅलिटी ऑफ गॉड, कृष्णच पाहिजे तिला. तर अशा प्रकारे प्रभुपादांनी काय केलं, साचे पद्धतीने हे केलं की नाही ही गोष्ट अशी पाहिजे, ही गोष्ट अशी पाहिजे. का, कारण थोडं जरी लोकांना जरा मिळालं ना, लगेच जसं मन असतं एक जर डिग्री ते जर चुकलं जाण्याचं तर अंतर किती होईल आपल्याला काढता, थोडंसं 1 डिग्री किंवा .नॉट डिग्री मध्ये जरी ते बदललं तर त्याचं गंतव्यस्थान काय होतं, भलतीकडेच पोहोचतं ते. कारण थोडी डायरेक्शन इथे एक डिग्री मध्ये वळलं, डायरेक्शन इकडे न जाता 1 डिग्री वळलं तर भलतीकडे ते काय होतं पोहोचलं जातं. आणि म्हणून प्रभुपादांनी हे कदापि सहन नाही केलं. आणि म्हणून ते आपल्या शिष्यांना भक्तांना जे आहे तशा प्रकारे आजही काही त्यांनी प्रभुपादांचे शिष्य आहेत. तर जसं आमचे अद्वैत कृष्णप्रभू आणि वरदप्रभू त्या एका दक्षिण भारत मंदिरात गेले आणि त्यांना आरती करायला सांगितले, तर ते संन्यासी थांबवलं नाही, ही टून नाही, ही टून प्रभुपादांची ही टून आहे, हीच टून घालायची, दुसरी टून नाही घ्यायची. म्हणजे तुलसी आरतीला ते गात होते वेगळं, तर ते म्हणले नाही, कारण आपल्या मंदिरात जी करतात ते तिथे गात होते, ते म्हणले नाही प्रभुपादांची टूनच घ्यायची. म्हणजे एवढे ते शिष्य काय होते शिस्तबद्ध होते. नाही प्रभुपादांनी सांगितलं हेच गोष्टी हेच करायची, ह्याच्याशिवाय दुसरं काय नाही असं. तर म्हणजे एवढ्या प्रकारे त्यांच्याशी एकनिष्ठते होते. तर ह्या प्रकारे काय आहे ही परंपरा चालणार आहे. जर ही परंपरा आज ज्यावेळी प्रभुपाद होते त्यांनी जी स्थापना केली तीच परंपरा काय करतो आपण चालवत आहोत. असं नाही की वेगळं काय, हा आता त्याला वेगळं काय करू, वेगळं काय करू, थोडंफार चेंजेस होतात, पण जे मूलभूत तत्व आहेत त्याच्यामध्ये काही बदल नाही, ते ॲज इट इज चाललंय. आणि हेच प्रभुपादांनी काय केलंय पुस्तकांच्या द्वारे. आणि म्हणून प्रभुपाद पुस्तकांच्या अर्थ होते की ही पुस्तकं जरी उद्या इस्कॉन काही येण्याकरता बंद पडलं, पुन्हा इस्टॅब्लिश करायचं काम ही पुस्तकं करते. आणि म्हणून प्रभुपादांनी पुस्तकांच्यावर जोर दिलाय, रात्र जागून त्यांनी ते लिखाण केलेलं आहे. आणि अशा प्रकारे या गोष्टी त्यांनी टाळलेल्या आहेत. आणि म्हणून आजही जे काही
प्रचार केंद्र असेल हे असेल तर गौरांगुल म्हणतात की तुम्हाला वेगळं काय करायचं असेल तुम्ही इस्कॉनचं नाव सोडून दुसरं काही वापरा, भजनी मंडळी, गौर मंडळी, भजन मंडळी वगैरे करा, तुम्हाला काय करायचं. पण इस्कॉनचं जर तुम्ही लोगो लावताय तर इस्कॉनच्या सर्व नियमांचं तुम्हाला काय करायला लागणार, पालन करायला लागणार. तर अशा प्रकारे आजही जीबीसी तेवढ्या प्रकारे स्ट्रिक्ट या गुरु शिष्य परंपरेचे प्रामाणिक राहून ते आपल्याला सांगत असतात. आणि इतर गोष्ट आहे तिघांचं रक्षणाचं. पुढे ते म्हणतात की एक दोन श्लोक आहेत आपण बघू. या भौतिक जगातील प्रत्येक जण सत्व, रज आणि तम या 3 गुणांच्या नियंत्रणाखाली आहे. सर्वसे जीव ब्रह्मदेव पासून देयकीशीत केल्यापर्यंत सर्व जीव त्रिगुणांच्या प्रभावाधीन आहेत. म्हणून या ऐहिक जगातील प्रत्येकावर तुमच्या शक्तीचे नियंत्रण आहे. येथे जीव ज्या कारणास्तव कार्य करतात, ज्या स्थळी कार्य करतात, ज्या काळी कार्य करतात, ज्या गोष्टीमुळे कार्य करतात, ज्या जीवन ध्येयास अंतिम साध्य म्हणतात आणि अशा ध्येय प्राप्तीसाठी ज्या प्रक्रियेचा अंगीकार करतात ते सर्व काही तुमच्या शक्तीचे प्रकटीकरण आहे. खरे तर शक्ती आणि शक्तिमान अभिन्न असल्यामुळे सर्व घटक म्हणजे तुमच्याच अभिव्यक्ती आहेत. म्हणजे जे काही या ठिकाणी होत आहे ते सर्व तुमच्या अभिव्यक्ती आहेत. आणि म्हणून हे परम शाश्वत भगवान, तुम्ही आपल्या अंशरूपाचा विस्तार करून जीवांच्या सूक्ष्म देहांची निर्मिती केलेली आहे आणि या निर्मितीसाठी काळाद्वारे परिशुद्ध होणाऱ्या आपल्या बहिरंगमय शक्तीचा माध्यम म्हणून उपयोग केलेला आहे. अशा रीतीने मन हे जीवाला अमर्याद काम वासनांच्या बंधनात पाडते आणि मग जीव 16 घटक तथा वेदोक्त कर्म काढण्याच्या अर्थात सकाम कर्मे माध्यमातून आपल्या कामना तृप्त करून घेऊ शकतो. म्हणून मनुष्य जोपर्यंत तुमच्या चरणकमळाचा आश्रय घेत नाही तोपर्यंत अशा बंधनातून कसा काय मुक्त होऊ शकतो. तर प्रल्हाद महाराज या ठिकाणी म्हणतात की जोपर्यंत भगवंतांच्या चरणकमळाचा आश्रय तो व्यक्ती घेत नाही तोपर्यंत सुटू शकत नाही. किती त्याने जे सकाम कर्म आहे ते सकाम कर्मामध्ये तो काय होतो, गुरफटत जातो आणि एकाची आशा ठेवतो ते करतो, त्यानंतर दुसरी आशा, तिसरी आशा, कारण ह्या आशांना काही अंत नाही. आणि म्हणून प्रल्हाद महाराज म्हणतात की तुमच्या चरणांचा आश्रय त्याने घेतला पाहिजे. तर खूप सुंदर श्लोक आहे, आपण इथं थांबूया. तर सांगण्याचं तात्पर्य आहे की प्रल्हाद महाराज म्हणतात की नरसिंह भगवंतांच्या चरणांचा त्यांनी प्रत्येकाने काय केला पाहिजे, आश्रय घेतला पाहिजे. की जे भगवंत आहेत ते भगवंतच काय करू शकतात, आपल्याला या भवसागरातून बाहेर काढू शकतात. जर भगवंतांच्या चरणांचा आश्रय न घेता आपण अनेक गोष्टी केल्या सुखी होण्यासाठी. प्रल्हाद महाराज म्हणतात जर तुम्हाला भौतिक जगात सुखी व्हायचं असेल तर सगळ्यात पहिली गोष्ट करा. कोणती गोष्ट करा, सुखी होण्याचा प्रयत्न सोडून द्या म्हणतात. ते काय म्हणतात, सुखी होण्याचा. कारण आपण एवढे प्रयत्न करतोय सगळे निष्फळ होत आहेत आणि त्यामुळे काय होतं, आणखीन नैराश्यच आपल्या जीवनात येतं. आणि म्हणून ते म्हणतात पहिला सुखी होण्याचा प्रयत्न सोडून द्या. का? कारण आपण तेच प्रयत्न करतो स्वतःला सुखी करण्याचा. का ते सोडून द्या का म्हणतात, ते म्हणतात जसं दुःख आहे आपण मागायला जातो का भगवंताकडे, की अरे भगवंता बरेच दिवस कोणी आमच्या घरी आजारी नाही पडले, जरा पोट देत आजारी म्हणतो का, किंवा काय हे नाही झालं ते नाही झालं सांगतो नाही. जसं प्रल्हाद महाराज म्हणतात जसं दुःख न मागता तुमच्याकडे येतं तसं सुख सुद्धा तुमच्याकडे काय होणार आहे, न मागता येणार आहे. त्याच्यासाठी वेगळा प्रयत्न करण्याची गरज नाही. तर तुम्हाला काय प्रयत्न करायचा आहे, जसं प्रल्हाद महाराज म्हणतात जसं मला जर मी स्वतःला सजवलं तर त्या आशाच्या प्रतिबिंबाला वेगळं काही सजवायला लागेल का, जसं मी सजेल ते आपोआप सजलं जाईल. तशा प्रकारे ते म्हणतात की भगवंतांची सेवा केली स्वाभाविकपणे तो जीव काय होणार आहे, संतुष्ट होणार आहे. वेगळं त्याला संतुष्ट करण्याची काही गरज नाही. त्यानं भगवंतांना संतुष्ट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ज्यावेळी यदुवर प्रभू होते जीव मंदिर, त्यावेळी प्रभूंनी त्या मुंबईमध्ये एकदम कमी हाईटचं असं शेड बांधलेलं होतं आणि हे फॉरेनर लोक तिथे राहत होते. आणि ते राहत असताना ते बघतात मुंबईचं उन्हाळ्या आणि त्यांना त्रास होत होता आणि एकदम घामून झालेले आणि ते विचार करतात अरे किती त्रास होता असं विचार करत होते. समोर बघतात की दादा रासबेरी छोटे विग्रह होते. तर त्यांनी विचार केला की मला एवढा त्रास होतोय तर निश्चित त्यांनाही काय होत आहे, त्रास होतोय. आणि त्यांनी काय केलं, तिथं मोर पंख होता आणि
तर मोरपंखाने त्यांना भगवंतांना वारा घालायला सुरू केलं. आणि ते म्हणजे थोड्याच वेळात असं वाटायला की ती रूम कशी थंड झालेली. म्हणजे त्यांनी भगवंतांना संतोष केला तर त्यांना अनुभव झाला की आपल्यालाही तृप्तता. तर स्वाभाविकपणे भगवंतांना ज्यावेळेला आपण संतोष करू तर स्वाभाविकपणे आपणही संतोष होऊ शकतो. पण भगवंतांना संतोष न करता आपण संतुष्ट होण्याचा प्रयत्न केलो तर ते होणार नाही. जसं त्या फळांना, फुलांना, पानांना पाणी घालायला लागलो तर पाणी होणार आहे ते टवटवीत होणार आहे नाही. जे पाणी आपण मुळाला घातलं पाहिजे ते मुळाद्वारे पाणी त्या प्रत्येक फळाला, फुलाला जाईल. पण जर आपण मुळाला न घालता आपण प्रत्येक पानाला, झाडावर चालेल का? किंवा भोजन डोळ्यामध्ये, कानामध्ये घालून चालेल नाही. कान चांगले व्हावं, चला इथे घालून चालेल नाही. ते मुखाद्वारे पोटात जाईल आणि तिथून सर्वांना काय होणार, एनर्जी भेटणार. तशाच प्रकारे जे मूळ आहे ते भगवंत आहे. यस्मिन् तुष्टी जगत तुष्टी. भगवंत ज्यावेळी संतुष्ट होते त्यावेळी स्वाभाविकपणे संपूर्ण जग परिवार संतुष्ट होणार आहे. आणि म्हणून भगवंतांना आपण काय केलं पाहिजे, संतुष्ट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर या प्रल्हाद महाराजांच्या प्रार्थनेचा हेच झालंय की भगवंताला त्या प्रसन्न करून तर आपणही निश्चितपणे प्रसन्न, संतुष्टी, समाधानी होऊ शकतो. हरे कृष्ण. आणि प्रभुपादांनी काय केलंय, सर्व जगाला दाखवून दिलं. एखादा कोणाचा प्रश्न असेल